पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी पेन्शन योजना या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत, लाभार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आनंदाची बातमी म्हणजे काय असं काय तुम्हाला काय वाढीव रक्कम मिळणार नाही. परंतु जे काही लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांसाठी ज्यांचे पीएम किसान लाभ काही ना काही कारणाने बंद पडलाय किंवा नवीन नोंदणी करायची असेल किंवा तुमच्या पात्रता निकषाबद्दल काही समस्या, काही अडचणीमुळे तुमचं जे मिळणारे हप्ते आहेत, ते हप्ते जर बंद झाले असतील, याचं निराकरण करण्यासाठी आपण याआधी माहिती घेतली होती. सुरुवातीला याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कृषी ऑफिस सोबत म्हणजे काय जिल्हा कृषी कार्यालय आहे किंवा तालुका कृषी कार्यालय आहे, त्या ठिकाणी संपर्क करा. त्या पद्धतीची माहिती देण्यात आली होती. परंतु या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही गेला असाल किंवा तुम्ही काही तिथं पुढे कारवाई केली असेल, त्या ठिकाणाहून तुम्हाला कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा तुमचं जे काही अडचण आहे, ती अडचण सॉल्व्ह झालेली नव्हती. आता ही अडचण सॉल्व्ह करण्यासाठी ना तहसील कार्यालयात व्यक्ती उपलब्ध होता किंवा एखादा अधिकारी उपलब्ध होता किंवा ना कृषी कार्यालयात अधिकारी उपलब्ध होता. परंतु आता शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय निर्गमित केला आहे, याच्या माध्यमातून एक नवीन पद निर्माण केलं जाणार आहे. आता हे पद कसं निर्माण केलं जाणार? तो काय-काय कारवाई करणार किंवा कोणते कामं त्या ठिकाणी करणार? कारण एखादं काम जर तुम्हाला सविस्तरपणे करायचं असेल, तर त्यासाठी स्पेशल जिम्मेदार एखादी व्यक्ती असणं आवश्यक असतं. तर व्यक्ती उपलब्ध असेल, तरच त्या कामाचा पाठपुरावा केला जातो किंवा ते काम जे काय आहे ते पूर्ण केलं जातं. त्यामुळं शासनाच्या हे लक्षात आलं, की यासाठी एखादी व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने आता एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्या शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. हा शासनानं शासन निर्णय प्रसिद्ध केला, तो आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी शासनाकडून 13 डिसेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयाचा मूळ हेतू काय आहे? तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत. आता ह्या ज्या काय सेवा निर्माण करल्या जाणार आहेत, ह्या एखाद्या कंपनीला टेंडर दिलं जाणार. त्या कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी एक-एक व्यक्ती नेमवली जाणार. प्रत्येक आता ज्या ठिकाणी तालुकास्तरीय जी काय कमिटी असेल त्या ठिकाणी एक व्यक्ती नेमवलं जाईल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे सर्व कामकाज पूर्ण केलं जाईल. आता या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जीआरच्या माध्यमातूनच घेऊया. काय सांगितलेलं आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये 1-2-2019 पासून राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 2,000 आता येतं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ₹6,000 वर्षाला मिळतात ह्या गोष्टी. परंतु यामध्ये मूळ हेतू काय आहे? आता याच धर्तीवर पीएम किसान जी काही योजना आहे, याच धर्तीवर जर तुम्ही पीएम किसान योजनेला पात्र असाल, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे हप्ते मिळत असतील, तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत राहतात. परंतु या ठिकाणी जर तुमची पीएम किसान योजना काही कारणास्तव बंद झाली असेल, काही त्रुटी असेल तुमची ती, विविध कारण आहेत, आता वेगवेगळे कारण आहेत, ते कारण आपण या ठिकाणी घेत नाहीयेत. परंतु त्या कारणामुळे जर बंद झाला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, की तुम्हाला एक आता कुठेतरी एक कार्यालय किंवा एक स्पेसिफिक व्यक्ती मिळणार आहे. त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्हाला तक्रार सादर करता येणार आहे किंवा तुमचं जी काही अडचण असेल, त्या अडचण तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येणार आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये जर आपण याआधी पाहिलं असेल, ज्या शेतकऱ्यांचे लँड सीडिंगचे प्रॉब्लेम असतील, कुणाचे नवीन ॲप्लिकेशन रिजेक्शनचे असतील, काय ई-के-वाय-सीचे विविध वेगवेगळ्या अडचणी आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या. तर त्या अडचणी तुम्ही तहसीलला आणि कृषी कार्यालयात चक्रा मारून थकले असाल. परंतु आता या ठिकाणी कुठेतरी शासनाच्या लक्षात आलं, की यासाठी एखादी व्यक्ती नेमवणं आवश्यक आहे आणि या व्यक्तीच्या माध्यमातून हे काम पूर्ण करणं आवश्यक आहे. कारण ज्या व्यक्तीकडे असं स्पेसिफिक एखादा व्यक्ती या ठिकाणी नेमवलेला नव्हता. ज्यामध्ये तहसील कार्यालय असेल किंवा कृषी कार्यालय असेल, त्या ठिकाणी एकही व्यक्ती अशा पद्धतीत दिलेला नव्हता. परंतु आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला एक व्यक्ती नेमवण्यात येईल आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, ज्या काही अडचणी असतील, नवीन नोंदी असतील, के असेल, या सर्व घटकांची जी काय प्रोसेस असेल, जी काय प्रक्रिया असेल, ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून राबवली जाईल. तर यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे म्हणजे 1 नंबरला यूपी आणि 2 नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे. म्हणजे ही काही योजना आहे, ती महाराष्ट्र राज्यात जी काही शेतकरी जेवढे पात्र असतील, त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळणं अपेक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यानुसार जी काही के प्रमाणीकरण असेल, बँक खाती संलग्न करणे असेल, भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणं
यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल, ई-के-वाय-सी तर भरपूर शेतकऱ्यांची झाली. आधार संलग्न काहींचे आहेत, काहींचे नाही. आधार संलग्न असून देखील काहीला पैसे येत नाहीत, काहींना लँड सीडिंगचे प्रॉब्लेम दाखवले जातात. लाभार्थ्यांची भौतिक तपासणी. बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं चुकीनं काहीच कारण नसताना शेतकरी कशात तरी अपात्र ठरवण्यात आलेला आहे. ते शेतकरी त्यांनी अर्ज देऊन देऊन ते थकलेत, परंतु त्यांना कुठेही या पद्धतीचं काय योग्य मार्गदर्शन होय ते मिळत नाही किंवा यावर जो काही पर्याय आहे, तो पर्याय मिळालेला नाही. त्यासोबतच मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, ते काय मयत लाभार्थी झाले त्यांची नोंद घेऊन ते मयत लाभार्थ्याचा लाभ बंद करणे आणि मयत लाभार्थ्याच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केली होती. पात्रतेमध्ये जर तुमचा पहिला लाभार्थी तर या ठिकाणी पात्र असेल, तो जर मयत असेल आणि मयत नंतर तुमच्या नावावर जमीन झाली असेल, तर या ठिकाणी सुद्धा नोंदणी करता येते. हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. आता ज्यावेळेस जी काही व्यक्ती जी नेमवली जाईल, आता सध्या तर आणखी फक्त शासन निर्णय मान्यता दिली. का एखाद्या कंपनीला याचं टेंडर दिलं जाईल. एखाद्या कंपनीच्या माध्यमातून ही जी सुविधा आहे ती राबवली जाईल आणि राबवल्यानंतरच जी कारवाई सुरू होईल. आता किती पदं कुठे कशी भरली जाणार याची एक थोडक्यात माझी माहिती घेऊयात. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. हे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे हे काय झालं, एक कंत्राटी पद्धतीत झालं. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. हे कंत्राटी पद्धत भरतात किंवा कसे भरतात. एखादी व्यक्ती नेमून द्या. त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे सर्व जे काही अडचणी आहेत शेतकऱ्यांना त्या सोडवण्यात त्या बाह्य यंत्रणेशी काही घेणं नाही सध्या तरी. आता या ठिकाणी कसे कसे ते जाणार आहेत? पहा, अवर सचिव यामध्ये कार्यालयीन सहाय्यक एक, संगणक चालक एन-आय-सी मुंबईमध्ये तंत्र सहाय्यक एक पद असेल. पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष ते आयुक्तालय पुणे या ठिकाणी तंत्र सहाय्यक 6 असतील, कार्यालयीन सहाय्यक 1 असेल, संगणक चालक 8 असतील आणि शिपाई 1 या प्रमाणात त्या ठिकाणी त्यानंतर जिल्हा नोडल अधिकारी पीएम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय. आता यामध्ये मुंबई आणि मुंबई शहर वगळून कारण या ठिकाणी एकही लाभार्थी नाहीये पीएम किसानचा. त्यामुळे त्या ठिकाणी तसं करण्यात आलेलं आहे. आता संगणक चालक 34 हे हे प्रत्येक जिल्ह्याला एक या प्रमाणात हे 34 पदं नेमवलेली असतील. त्यानंतर त्याखाली तालुका नोडल अधिकारी पीएम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई आणि मुंबई शहर वगळून त्याचप्रमाणे ट्रक चालक 355 आता हे 355 च्या जागा असतील या पूर्ण प्रत्येक तालुक्यात एक व्यक्ती त्यानंतर हे 34 या 34 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक व्यक्ती या प्रमाणात ही व्यक्ती नेमवले जाणार आहेत. आणि आपलं जे काही काम असेल ते आपलं आपल्या तालुका स्तरावर जे काही अधिकारी असेल ते आणि जिल्हास्तरीय स्तरावर जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडे आपलं काम असणार आहे. तर हा झाला पदाचा विषय. आता या बाबतीत बाकीची खालची गोष्ट पण सध्या काय नेमणूक नाही. सध्या तुम्ही कुणाकडे जाऊ शकत नाही किंवा नवीन नोंदणी कशी करायची याबद्दलची सध्या तरी तुम्ही माहिती घेऊ शकत नाही. परंतु जर माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून येणारं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर ज्यावेळेस याची नेमणूक केल्या जातील किंवा अधिकारी नेमवले जातील, त्यांच्याशी कशा संपर्क साधायचा, तुमची नवीन नोंदणी असेल किंवा तुमच्या जे काही त्रुटी आहेत, याबद्दल कसं मार्गदर्शन करायचं, याबद्दलची पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊयातच. परंतु सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी थांबूयात. माहिती जर आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल, नियम असेल किंवा काही तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका असतील, याचं समाधान आपल्याला तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.